मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांची धडपड सुरू आहे। परिवहन विभागात अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना धडे दिले जात आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी बोलता येणार का हा प्रश्न आहे। मराठी न बोलल्यास परवाने रद्द होणार का हाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। माझ्या टॅक्सीमध्ये कोणी कस्टमर आला तर आम्ही त्यांना बसवणार। ते वयप्रमाणे त्यांना आई बहीण दादा भाऊ म्हणून त्यांना बसवणार आणि जेवढे भाडे असतील मीटर टाकून आम्ही त्यांच्याकडून भाडे घेणार आहे। 55 रुपये झाले तर 55, ट्रॅफिक झाला तर 80 रुपये पण होतील। मला अभिमान आहे मी मराठी शिकतो म्हणून, आणि हे लोक एवढे मार्गदर्शन देतात हे चांगली गोष्ट आहे। हे टीचर शिक्षक आहे आपले एवढे चांगले मार्गदर्शन देतात। एवढा मला चांगलं मार्गदर्शन इकडे देतात दुसरा कुठे। महाराष्ट्रीयन आहात का? मी यूपी वाला आहे पण जन्म इकडे झालेला महाराष्ट्र सब पुढे। मी इथे 4 दिवस मराठीचे ट्रेनिंग लिहिले आहे। माझ्या मराठी येते। दादरला जायचंय सोडणार का? हा तुम्ही बस माझ्या टॅक्सीला बस या बस ठीक आहे। ट्रॅफिक नसेल तर टाइम लागणार, ट्रॅफिक असेल तर ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचणार, ट्रॅफिक असेल तर उशीर होणार। याविषयी ताडदेव परिवहन विभागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। जे वाहन चालक आहेत ते आता मुंबईतील ठिकठिकाणच्या परिवहन कार्यालयात जाऊन मराठीचे धडे घेत आहेत। मी सध्या ताडदेव या कार्यालयात आहे। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे रिक्षा चालक टॅक्सी चालक आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी मराठीचे धडे घेत आहेत। आणि त्यासोबतच आज खरं तर त्यांच्या माध्यमातून एक परीक्षा, तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेतून जर ते पास झाले तर त्यांचा परवाना पुढे जाणार, आधार नाही तर तो रद्द करण्यात येणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या सर्वांचे प्रशिक्षक लतिका मॅडम आहेत। मॅडम, कसं बघता, खरं तर गेले 3 महिन्यांपासून या ठिकाणी मराठीचे धडे दिले जात होते, अखेरचे काही दिवस उरलेत, काय वाटतं आतापर्यंत सर्व जे वाहन चालक आहेत यांच्याकडनं कशा पद्धतीने मराठी शिकण्यासाठी प्रतिसाद येतो? खूप चांगला प्रतिसाद येतोय। ह्यांना उलट आवड आहे की मराठी शिकण्याची। ते म्हणतात आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय तर आम्हाला मराठी आलंच पाहिजे। जसं कर्नाटकमध्ये कानडी कंपल्सरी आहे तसं महाराष्ट्रात उलट हेच रिक्षा ड्रायव्हर आम्हाला सांगतायत की महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी करा। जोपर्यंत मराठी बोलता येत नाही तोपर्यंत यांचं फिटनेस सर्टिफिकेट पासिंग हे थांबवून ठेवलंय आरटीओ जे मेन अधिकारी आहेत त्यांनी, जेणेकरून यांना मराठी आल्याच्या नंतर ते त्यांना देण्यात येणार आहे। भाडा दादरला आता 150 लागली। आता ताडदेव मध्ये मुंबई सेंट्रलला दादरला 150 रुपये लागले होते साहेब। मीटर जाणार का डायरेक्ट जाणार? हो सर, असा नाही बोलणार। असा पॅसेंजरला सांगितलं होतं की मला लमसमला जायचं होतं आणि मीटरला जायचं होतं, अशा मी नाही बोलणार सर। कस्टमर के ऊपर आहे सर। भाडे मध्ये जाणार तो भाडे मध्ये मीटर वर जाणार, अगर फिक्स मध्ये करणार तो फिक्स मध्ये जाणार। मला बाईक घालायला जायचंय, या भाऊ कसं तुम्हाला किती वेळ लागेल? ट्रॅफिक असेल तर वेळ पोहोचेल, ट्रॅफिक नसेल तो लवकर पोहोचेल। 15 तारखेनंतर ज्या वाहन चालकांना मराठी बोलता येणार नाही त्यांचे परवाने रद्द होणार। त्यामुळे आता परिवहन विभागाच्या माध्यमातून ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।